ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आता मुंबईच्या वेशीवर आलेला आहे। नाशिकमधून निघालेलं हे शेतकऱ्यांचं लाल वादळ ठाण्यातल्या वेशीवर आता येऊन धडकलेलं आहे। हजारो शेतकऱ्यांच्या लाल वादळानं कसारा घाट ओलांडलाय। शेतकऱ्यांनी न्याय हक्काच्या घोषणांनी कसारा घाट दणाणून सोडलाय। खांद्यावर लाल बावटा घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्याचा निर्धार केलाय। सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे हे शेतकऱ्यांच्या मोर्चाला सामोरं जाणार असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करतील। मंत्रालयात चर्चेला जाण्याऐवजी मंत्र्यांनी मोर्चाला सामोरं जाण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली आहे। आता मंत्र्यांची होणारी चर्चा यशस्वी होणार का याकडे हजारो शेतकरी आणि कष्टकरी यांचं लक्ष लागून राहिलंय। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी स्वतः आणि माननीय मंत्री महोदय सावे साहेब आम्ही दोन्हीही JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मोर्चाचं म्हणणं ऐकून घेण्याच्यासाठी त्यांच्या मागण्यांच्या चर्चा करण्याच्यासाठी नाशिकच्या दिशेने जातो आहोत। आत्ताच्या घडीला कसारा सोडून तो मोर्चा मुंबईच्या साईडला येतो आहे। मला वाटतं की साधारणतः 1-2-2.5 तासामध्ये कदाचित खर्डीच्या आसपास तो मोर्चा असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही चर्चा करणार आहोत। बरोबर आहे, आपण बघितलं असेल की त्यांची पहिली मागणी होती की कांद्याच्या संदर्भामध्ये निर्णय करणं। आपण बघितलं असेल की काल परवाच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या कालावधीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्याच्यातल्या काही मागण्या ऑलरेडी प्रोसेसमध्ये होत्या। 12 तास विजेच्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल की आजही सभागृहात त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब तथा ऊर्जा मंत्री त्यांनी सविस्तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे या संदर्भातलं विवेचन केलेलं आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातली चर्चा निष्फळ ठरली। त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा सहभागी झाले, तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम ठिकठिकाणी रुग्णसेवेवर होताना दिसतोय। राज्यभरात सगळे कामगार संपावर गेल्यानं अनेक सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। या आंदोलनावर लागलीच तोडगा काढण्याची गरज आहे, अन्यथा राज्यातील प्रशासकीय व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचारी सध्या संपावर गेलेत आणि त्यामुळे रुग्णांचे तसेच नागरिकांचेही हाल होत आहेत। अशातच रुग्णांच्या सोयीसाठी आता पुण्यातल्या ससून रुग्णालयाचे डीन स्वतःच शस्त्रक्रिया करतायत, तर दुसरीकडे पाय फ्रॅक्चर असलेल्या निशांत नेवारे नावाच्या रुग्णाचं काल होणारं ऑपरेशन निदान 2 आठवडे पुढे ढकलावं लागणार आहे। नातेवाईकांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत पुढे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, मात्र रुग्णाला रुग्णालयाच्या बाहेर न्यायला देखील कर्मचारी उपलब्ध नसल्यानं नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलत बाहेर आणावं लागलं। एक्चुअली 14-15 दिन हो गए उनका ऑपरेशन नहीं हुआ है। अब कल करेंगे, मंगलवार करेंगे, बुधवार को करेंगे करके ऐसा 1-1.5 हफ्ता हो गया लेके चले गए। अब वो कब तक के वैसा रहेगा, जब तक होगा नहीं तब तक कैसा वैसा और ज़्यादा बढ़ते जा रहा है उसका, तो उसके लिए प्राइवेट हॉस्पिटल में लेके जा रहे हैं। कौन सा प्रदर्शन वगैरह चालू है उनका पेमेंट वगैरह का, उसकी वजह से वो भी हड़ताल में चले गए। डॉक्टर अकेला कुछ कर नहीं सकता जब तक नर्स नहीं जाएगा। H3N2 व्हायरसनं आता महाराष्ट्रातही मृत्यूतांडव सुरू केलाय, कारण अहमदनगर आणि नागपुरात दोघांचा H3N2 व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। असं असलं तरी आरोग्यमंत्री H3N2 इन्फ्लुएन्झाबाबत खरंच गंभीर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण एकीकडे राज्यामध्ये 2 H3N2 व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू होत असताना आरोग्यमंत्री मात्र H3N2 मुळे मृत्यू होत नसल्याचं सांगतायत।
सकाळी H3N2 इन्फ्लुएन्झाचा धोका नसल्याचं सांगायचं आणि संध्याकाळी सभागृहात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती द्यायची, अशा दोन टोकाच्या विधानांमुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले. H3N2 हा असा डेथकडे नेणारा डिसीज नाहीये असं एक प्राथमिक अहवालात म्हटलेलं आहे. त्याच्यावरती तात्काळ उपचार घेतले, औषध उपचार घेतला डॉक्टरांच्या सल्ल्यानं, तो लगेच 2-3 दिवसामध्ये तो रिकव्हर होतो, अशा पद्धतीचा अहवाल आहे. H3N2 हा असा डेथकडे नेणारा डिसीज नाहीये असं एक प्राथमिक अहवालात म्हटलेलं आहे. त्याच्यावरती तात्काळ उपचार घेतले, औषध उपचार घेतला डॉक्टरांच्या सल्ल्यानं, तो लगेच 2-3 दिवसामध्ये तो रिकव्हर होतो, अशा पद्धतीचा अहवाल आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या या दोन टोकाच्या विधानांमुळे ते पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी आरोग्यमंत्र्यांना आरोग्य खात्याचं काही कळतं का असा टोलाही लगावलाय. आरोग्य मंत्र्यांना आरोग्याबद्दल किती कळतं हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही. कर्नाटकामध्ये हा जो नवीन व्हायरस आलेला आहे, कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये या बाबतीतल्या प्रशासकीय अधिकारी आणि एक्सपर्टला घेऊन अनेक बैठका झाल्या, पण आपल्या राज्यात अशा पद्धतीची बैठक झाली आहे का? कदाचित झालेली नाही. मग तुम्ही या व्हायरसला सिरियसली घेत नाही का? हा एक सिरियस व्हायरस आहे. असं कळतं की नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या व्हायरसमुळे एक मृत्यू झाला. मग असाही प्रश्न पडतो, ही फक्त सुरुवात आहे का? अजून हे सिरियस होऊ शकतं का? पण आपले आरोग्य मंत्री काय करत असतात कोणाला माहिती. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. लक्षवेधीला तब्बल 6 मंत्री अनुपस्थित होते आणि त्यामुळेच संतापलेल्या अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या गंभीर बाबीची दखल घेतली आणि दिलगिरी व्यक्त केली. तर सत्ताधारी पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सुद्धा मंत्रिपदासाठी पुढे पुढे करणारे वेळेत येत नाहीत असा घरचा आहेर दिलाय. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आज सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे. विधानसभेत एकाच मंत्र्याची लक्षवेधी झाली तर 6 मंत्री सभागृहातच नव्हते. आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली, 6 मंत्री गैरहजर. यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर जोरदार शाब्दिक दाणपट्टा चालवला. अध्यक्ष महोदयांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? मंत्री सभागृहात नसल्यामुळे तब्बल 7 लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. विधिमंडळाच्या कामकाजात कुणालाही रस नसल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो ह्याची पण मला जाणीव आहे. त्याच्यामुळे ते नसले तरी संसदीय कामकाज मंत्री तरी किमान सकाळी 9:30ला येऊन बसलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कधी देवेंद्रजी माझा चंद्रकांत पाटलांच्यावर आरोप नाही, परंतु त्यांनी जर जबाबदारी घेतली तरी येऊन बसा ना बाबा. आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली, 6 मंत्री गैरहजर. अध्यक्ष महोदयांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? आम्हालाही वाईट वाटतं की अशा प्रकारचे शब्द वापरायला. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडलेल्या गंभीर मुद्द्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवेदनशीलपणे दखल घेतली. मंत्र्यांना समज देऊ असं त्यांनी यावेळी सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांनी जी बाब उपस्थित केली आहे ती गंभीरच आहे आणि त्याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही. उलट आज जे काही सभागृहात प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जरूर मंत्र्यांना समज देऊ, त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. आणि आपल्यालाही विनंती आहे की समजा एखाद्या दिवशी उशिरापर्यंत चालत असेल तरी देखील आपण असुधारित प्रत ऑर्डर ऑफ द डेची ही जर पाठवून दिली तर किमान ज्या सकाळच्या लक्षवेधी असतील त्याचं ब्रीफिंग घेता येईल. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मंत्र्यांचा जोरदार समाचार घेतल्यावर देवेंद्र फडणवीसांनी सर्व बाजू व्यवस्थितपणे सावरली. मात्र भाजपचेच आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंत्रिपदासाठी आटापिटा करणारे विधानसभेत वेळेत येत नाहीत अशी टीका केली. 9:30चा आपण टायमिंग दिल्यानंतर मंत्री महोदय सगळं उपस्थित राहिले पाहिजे. मंत्रिपदासाठी पुढे पुढे जातात, परंतु बसायला पण लवकर टायमिंग मध्ये आले पाहिजे ना. तुम्ही आदेश द्या ना. तुम्हाला तो अनुभव आहे किती त्रास होतोय ते, तर त्या पद्धतीने तुम्ही मेहरबानी करून सगळं मंत्र्यांना तुमच्या भाषेत तुम्ही सांगा काही गोष्टी.
विधिमंडळातील कामकाजामुळे राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत असतो. लक्षवेधी तारांकित प्रश्न या माध्यमातून विरोधक आणि सत्ताधारी चर्चा करून मुद्दे तडीस नेत असतात. त्यामुळे अजित पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. विरोधकांना अर्थसंकल्प समजलाच नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. अर्थसंकल्प समजावून घेण्यासाठी 5 ते 6 दिवस लागल्याचंही फडणवीस म्हणाले. तर फडणवीसांच्या आरोपांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही उत्तर दिलंय. फडणवीसांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे पंचामृत होतं. या पंचामृतानं कुणाचंच पोट भरलं नाही असा प्रतिटोला ठाकरेंनी लगावला. आमचे विरोधी पक्षाचे लोक अतिशय सुंदर असं एक त्यांनी तयार केलं होतं. असं एक डोंगर, असा ते डोंगर वर करायचे आणि त्याच्या खाली एक उंदीर दिसायचा आणि त्याच्यात घोषणा चालू होत्या, खोदा पहाड निकला चुहा. मला इतका आनंद झाला. कारण सांगतो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 दिवस बजेटवर चर्चा झाल्यानंतर पहिल्यांदा विरोधी पक्षाच्या लक्षात आलं आपण काही बोलूच शकलो नाही. जो एक अर्थसंकल्प जाहीर केला गेला त्याला एक गोड नाव दिलं पंचामृत. आता पंचामृत म्हटल्यानंतर पूजेला हातावरती पळीत टेकवतात, म्हणजे धड कोणाचं पोटच भरलं जात नाही त्याच्यामध्ये. पंचामृत ह्या शब्दाचा अर्थच लोकांनी लक्षात घेतला पाहिजे की कोणालाही आम्ही पोटभर देणार नाही. तुमच्या हातात पडेल तेवढं हे करा आणि नंतर डोक्यावरनं हात फिरवा. नशीब स्वतःच्या डोक्यावरनं हात फिरवत आहेत आणि लोकांच्याही डोक्यावरनं हात फिरवत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बेळगाव सीमा भागातल्या नागरिकांना आरोग्य विमा कवच देण्याची घोषणा केल्यानं कानडी मुख्यमंत्री बसवराज बोंबाई पुन्हा खवळले. पंढरपूरची वारी आणि तुळजापूरची यात्रा करणाऱ्या कन्नड नागरिकांना अनुदान देण्याची घोषणा बोंबाईंनी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या आरोग्य योजनेत सीमा भागातले लोक सहभागी होणार नाहीत याची खबरदारी घेणार असल्याचंही बोंबाईंनी सांगितलं. ನಾವು ಕೂಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವಂಥ ಕರ್ನಾಟಕ ಜನ ಹೋಗುವಂಥ ಪಂಢರಾಪುರ ತುಳಜಾಪುರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಕೂಡ ಹಣ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರು ಏನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾನು ನೋಡ್ತೀನಿ, ಅದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ತಡೆಗಟ್ಟಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀವಿ. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबां पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा विमेंस प्रीमियर लीग स्पोर्ट्स 18 और जियो सिनेमा पर. बाजारामध्ये लाल कांद्यासह पांढरा कांदा देखील दाखल होतोय आणि आरोग्यासाठी गुणकारी ठरणाऱ्या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यामध्ये विशेष मागणी असते. परंतु यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून दरात सुद्धा घसरण झाली आणि मागील वर्षी पांढऱ्या कांद्याला प्रति किलो 23 ते 25 रुपये दर मिळत होता. यंदा मात्र हाच कांदा 10 ते 15 रुपयांना मिळतोय. कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी संतापलेत. उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा जनावरांना टाकण्याची वेळ वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती आली आहे. भारतातील पोल्ट्री उत्पादन एप्रिल ते जानेवारी दरम्यान निर्यात दुपटीनं वाढली आहे. टर्कीतून निर्यात घटल्यामुळे भारतातून निर्यात आणखी 10% वाढण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यामध्ये तापमानात मोठा बदल झालाय. कधी उन्हाचे चटके तर कधी ढगाळ वातावरण असल्यामुळे पशुधन संकटात सापडले. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. नाशिकहून निघालेल्या लॉंग मार्चला पुन्हा एकदा बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होणार असून या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वाशिममध्ये वीज चोरी विरोधात महावितरणनं धडक कारवाई सुरू केली आहे. वाशिममध्ये गेल्या 11 महिन्यात वीज चोरीची 135 प्रकरणं उघडकीस आली असून या वीज चोरांना 8,87,71,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. भुसावळ तापमानाचा पारा सरासरी 35 अंशांवरती पोहोचल्यानं विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दीपनगर केंद्रातून वीज निर्मिती वाढवण्यात आली असून राज्याला 1100 मेगावॅट वीज पुरवठा केला जातोय. धाराशिवच्या करजखेडा येथील 2 शेतकऱ्यांनी जमीन कब्जासाठी त्यांच्या कुटुंबासह उपोषण सुरू केलंय.
कोर्टाचा निकाल या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या बाजूने लागून सुद्धा 4 शेतकरी जमिनीवरचा कब्जा सोडत नसल्यामुळे त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. सोलापूर महानगरपालिकेकडून 2 ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. मात्र हे पेट्रोल पंप महानगरपालिका कर्मचारी चालवणार की खासगी कंपनी चालवणार याबाबत लवकरच निर्णय होईल. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना फायदा होईल. छत्रपती संभाजीनगरमधील नाथ वंशजांची दहीहंडी विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. सार्वजनिक दहीहंडी बंद केल्यास 6 लाख वारकऱ्यांवरती अन्याय होईल अशी टिप्पणी करत कोर्टानं याचिका फेटाळली. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय पदं आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे शासकीय विभागांमधील अधिकारी कर्मचारी आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून घेतले जाणार असून त्यासाठी 9 मनुष्यबळ पुरवठादार संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या टीवायसह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात. उन्हाळी सत्राच्या 431 परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात आणि या परीक्षा 27 मार्च पासून सुरू होणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे आज संध्याकाळी नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर कामोठे खारघर नोड या भागामध्ये 16 मार्चला कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरून सर्वसामान्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित झालाय. दोन्ही मार्गांवरील दोन्ही महामार्गांवरील वाहन अपघातांमध्ये 3 महिन्यात 30% घट झाली आहे. हे परिवहन आयुक्तालयाकडून राबवण्यात येत असलेल्या सुरक्षा मोहिमेचं फलित असल्याचा दावा परिवहन आयुक्तालयानं केलाय. इंडिगोची आजपासून नाशिकहून नागपूर, गोवा आणि अहमदाबाद या 3 प्रमुख शहरांसाठी सेवा सुरू करण्यात येते. या सेवेमुळे नाशिककरांना देशातील अन्य शहरं आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबईमध्ये तडकाफडकी बंद केलेल्या बेस्टच्या बसेस सुरू करण्यात आल्या. बेस्टच्या 4 आगारातील 369 बसेस सेवेत दाखल झाल्यात. सीएनजी बस गाड्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्यामुळे फेब्रुवारीत बेस्टनं 412 बसेस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून बंद केलेल्या बसेस पुन्हा रस्त्यावरती धावू लागल्या आहेत. मेट्रो 5 मार्गिकेवरील कशेळी कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कारशेडच्या बांधकाम ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 12वीचा गणिताचा पेपर फुटला नसल्याचा दावा शिक्षण मंत्री दीपक केसरकर करत असताना आता 12वीचा गणिताचा पेपर तब्बल 119 विद्यार्थ्यांना मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अहमदनगरमधल्या 119 विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच गणिताची प्रश्नपत्रिका मिळालेली होती. पेपर फुटी प्रकरणात अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भामरे महाविद्यालयातल्या मुख्याध्यापकांसह 5 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्या चौकशीमधनं धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांनी आपल्या महाविद्यालयाचा निकाल 100% लागावा यासाठी परीक्षेपूर्वीच गणित विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिलेली होती. जवळपास 1 तास आधी विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका देण्यात आलेली होती. गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या HSE बोर्डाच्या सदस्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या आतापर्यंतच्या तपासातनं समोर आलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या टाकळी मानूर इथल्या परीक्षा केंद्रावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. 10वीचा पेपर सुरू असताना ही दगडफेक करण्यात आली. परीक्षा केंद्रावर असलेल्या पथकावर दगडफेक झाली आहे. यामध्ये पथकातील एक कर्मचारी जखमी झालाय. रामेश्वर शिवणकर हे या भरारी पथकातले कर्मचारी या दगडफेकी दरम्यान जखमी झाले. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.